एक अनुभवी फलंदाज हरेश्वर किणी. परत चेंडू. हो, यावेळेस सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सरांकडनं. प्रभाकर सर, वय वर्ष 59. मला वाटतं मागच्याच वर्षी ते रिटायर झाले आहेत. 59 रे, म्हणजे बघा 59 वर्षाचा खेळाडू सुद्धा या मैदानामध्ये अतिशय चांगली अशी कामगिरी करतोय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं यावेळेस खूप छान राकेश कुडे यांचा चांगला प्रयत्न होता, परंतु झेल काही टिपता आलेलं नाही. परंतु एक धाव निश्चित स्वरूपात मिळते ती मुकेश ठाकूर यांच्या संघाला. संघाची धावसंख्या 1. नाशिक ह्याने आतापर्यंत 2 चेंडू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1 धाव दिलेली आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून नाशिक हा सुद्धा एक सुप्रसिद्ध असा गोलंदाज. समोर आहे मुकेश ठाकूर, स्वतः कर्णधार ठाकूर संघाकडनं. आणि सुरेश मारला फटका आणि ह्याच्या मला वाटतं सीमा रस्त्याच्या दिशेने षटकार. काय देखणा फटका पाहायला मिळतो. पहिलाच चेंडू त्यांचा पहिलाच चेंडू होता मुकेश यांचा आणि चेंडूला मात्र लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावून दिलेलं आहे. आणि या षटकाराची धावसंख्या होती 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. एक आक्रमक फलंदाज ही सुद्धा ओळख राहिलेली आहे मुकेश ठाकूर यांची. पुढचा चेंडू नाशिक यांचा. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे आणि हळूवार पद्धतीने एक धाव पूर्ण केली आहे. आता स्ट्राईकला येतो हरेश्वर किणी. नाशिक यांचा पुढचा चेंडू हरेश्वर साठी. यावेळेस मात्र अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि सरळ चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या ग्लोजमध्ये आणि थोडंसं धावसंख्येला लगाम या ठिकाणी लावतोय नाशिक. जर कदाचित तो झेल घेतला असता तर नक्कीच एक चांगला फलंदाज बाद झाला असता, परंतु जर तरच्या गोष्टीला क्रिकेटमध्ये थारा नाही. पुन्हा एकदा नाशिक गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परंतु आज मात्र हरेश्वर किणी आपल्या फॉर्ममध्ये दिसत नाहीत. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीची धावसंख्या होती ती 8 धावा. मुकेश ठाकूर वैयक्तिक 7 धावावर तर हरेश्वर किणी आपल्या वैयक्तिक 1 धावावर. म्हणजे पहिल्या षटकानंतर ह्या 8 धावा धावा फलकावर आपण पाहतोय. आणि तुम्हाला मी काही स्पर्धेचे नियम सांगतोय की तुम्हाला सलामीला जर तुम्ही ओपनिंगला जर आला तर तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही. त्यानंतर पहिला गोलंदाज असेल त्याला 2 फलंदाज आउट झाल्यानंतर खेळावं लागेल. तसंच थ्रो गोलंदाजी चालणार नाही. कंपल्सरी तुम्हाला चेस करावं लागेल. हे काही जे नियम आहेत आपल्याकडे त्या नियमांची आपण पूर्तता करायची आहे, पालन करायचं आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवर 1 धाव मिलिंद यांच्या. 45+ हे क्रिकेट. 1 धाव आरोग्यासाठी. या अनुषंगाने या 40+ खेळाडूंनी एकत्र येऊन हा सर्व निर्णय घेतलेला आहे आणि सूर्यकाचा चेंडू तितकं चांगल्या पद्धतीने खेळून काढला हरेश्वर यांनी. दरम्यान स्ट्रेट ड्राइव्ह फटका त्याच्यावर 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धाव प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दरम्यान 1च धाव. थोडंसं हरेश्वर आज जरा शांत पद्धतीने खेळतोय. एक आक्रमकता म्हणून त्याचे एक नाव आहे, परंतु ती आक्रमकता मला काही आज या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि ती आक्रमकता दाखवतोय तो मुकेश ठाकूर. यावेळेस फुलटच चेंडू, काय फटका खेळला आहे. अतिशय सूर्यकांतून देखणा फटका आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. आज मला वाटतं मुकेश हा ठरूनच आलेला आहे की मी आज जास्तीत जास्त मोठे फटके मारून माझ्या संघाला एक धावसंख्येचा जो डोंगर आहे तो मोठा उभारून देईन हा निश्चय करूनच मुकेश ठाकूर आज खेळतोय. एक षटकार आणि एक चौकार. आतापर्यंत 12 धावा. खूप छान पद्धतीने खेळतोय मुकेश. यावेळेस पुन्हा एकदा खूप सुंदर फटका आणि मात्र चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कोण राहतो, कोण आहे? योगेश बारी. मला वाटतं आत्ता जस्ट मला वाटतं सगळ्यात यंग असा खेळाडू 45 मध्ये. आत्ताच त्याला वाटतं 45 झाले आहेत.
किती झालं बघा धावा. हे बघा 15 नाही 12 एकट्याच्या बोलला मी वैयक्तिक बोलले. 15 धावाला 15 एकूण धावाला 15. फुलटॉस चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं लतेश मेहर यांच्याकडनं ही चुकी होती. म्हणजे खरोखरच एक भरोशाचा असा खेळाडू आणि त्याच्याकडनं चुकी अपेक्षित नव्हती आणि याचा नक्कीच फायदा मिळवलेला आहे तो म्हणजे मुकेश आणि हरेश्वर यांनी. धावा होत आहेत 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. मिलिंदांचा पुढचा चेंडू. या ठिकाणी हरेश्वर एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया आणि मला वाटतं थांबवलेला आहे. या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय योगेश बारी यांचं. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट. एक चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. पेन बघ पेन ऋषी पेन आहे का बघ तिकडे. पेन आहे पेन बघ ना पेन बघ पेन संपले. हा बघ 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 षटक संपलं ना 10 आणि 8 18 झालं ना. हॅलो 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 थांबावं लागेल त्यांना. अरे कोणाकडे पेन आहे का. कोणाकडे पेन आहे का पेन आहे. धन्यवाद धन्यवाद मोरेश्वर भाऊ धन्यवाद. तर पुन्हा एकदा लतेश मेहर गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्वतःचा वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतोय. समोर आहे हरेश्वर किणी. यावेळेस थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू पर्यंत हलक्याने खेळून काढलाय. निश्चित स्वरूपात एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय आणि या एक धाव्याने धावसंख्या होते 19 धावा. बिनबाद 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आपला लतेश मेहर. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. समोर आहे मुकेश. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा टायमिंग झालेलं नाही. मुकेश यांनी या चेंडूचं जज करून जर फाईन लेग क्षेत्रात खेळला असता तर कदाचित हा त्यांना चौकार मिळाला असता. परंतु त्यांचं थोडं ताळमेळ चुकलेला आहे या चेंडूवर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज मुकेश ठाकूर. एक चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार देखील आहेत या संघाचे. एक दमदार सुरुवात. यावेळेस उत्तुंग मारला फटका आणि बघूया त्या ठिकाणी गोपीनाथ भाऊ आणि सुरेख झेल. गोपीनाथ गिराणी यांच्याकडनं सुरेख झेल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. एक मोठा हादरा बसतोय मुकेश ठाकूर यांच्या रूपाने आणि पहिला गडी बाद होतोय तो. सांगा की नाही त्यांचा एक इलेक्ट्रिकल ना डॅशिंग टायगर आणि डॅशिंग टायगरचे आपलं शिवाजी नाव लिहून पटकन यायचंय प्लीज. आणि राहुल कवळी ना कवळी काय नाव कवळी राहुल कवळी म्हणजे वेडी मैदान त्यांचं हे माहेरघर. ह्या मैदानावर त्यांनी आतापर्यंत 4 शतक आणि 12 अर्धशतक असं शमील मला पाटील या ठिकाणी सांगतायत. 4 शतक आणि 12 अर्धशतक या वेडीच्या मैदानावर त्यांनी झळकावलेली आहेत. हा फक्त वेडी गावचा रेकॉर्ड आहे. आमची इच्छा आहे की आज पण करावं तुम्ही. आज पण त्याने अर्धशतक झळकावं अशी आमची इच्छा आहे. आणि बघूया आज मात्र समोर आहे तो गोलंदाज लतेश मेहर. बघूया राहुल कवळी मात्र अजूनही चांगला फिटनेस मध्ये आहेत आणि पाहूया काय करतायत आपल्या खेळाला. साजेशी खेळतात का ते. हो सुरेख चेंडू आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढला मात्र एक धाव रोखू शकत नाहीत. आणि हरेश्वर किणी मात्र या ठिकाणी स्ट्राईक लावत आहेत. लतेश मेहर एक चांगला असा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर तितका चांगला फलंदाज आहे तो म्हणजे हरेश्वर किणी. चांगला गोलंदाज चांगला फलंदाज याची 2 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली या वेडीच्या मैदानावर. हो आणि काय सुरेख फटका खेळलाय खरोखरच.
अतिशय देखणा असा फटका हरेश्वर यांच्या बॅटमधून अगदी चेंडू निहाळला पाहायला आणि अगदी हलक्या हाताने फाईन लेग क्षेत्रामध्ये त्याने ढकलून खेळलेला आहे आणि ही त्यांची खासियत आहे हरेश्वर किणी यांची. मात्र त्याने आजच्या त्यांच्या खेळीमधला हा जो चौकार लगावला तो तिसऱ्या षटकामध्ये आणि मला वाटतं म्हणजे बरेचसे चेंडू त्यांचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे की बरेचसे चेंडू कमी चेंडूमध्ये जास्त त्यांचा धावा हे समीकरण असतं. यावेळेस देखील देखणा फटका खरोखरच लगातार 2 चेंडूवर 2 चौकार आणि आता मात्र ते लयमध्ये आलेले आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी हरेश्वर किणी यांची आम्हाला पाहायला मिळते. बघूया लगातार 2 चेंडूवर त्यांनी 2 चौकार त्यांनी मारलेले आहेत आणि मोठे षटक संपलेले देखील आहे. धावा होत आहेत त्या 28 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 5 षटकांचा सामना असेल आणि 5ही गोलंदाज तुम्हाला वेगवेगळे वापरायचे आहेत. म्हणजे कमिटीने ही एक मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये ठरलं गेलं की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि शमील पाटीलने हा मुद्दा प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित केला की प्रत्येक खेळाडूला संधी मिळत नाही आणि त्याचीच नोंद घेतली गेली. हरीश अप्पाने सुद्धा बरेचसे नियम या ठिकाणी लावलेले आहेत, त्या नियमांप्रमाणे आपण खेळतोय. त्यांचा सुद्धा नियमांचा बराचसा अभ्यास आहे. अजूनही ते नियम आणतील जर कोणाला खेळायला मिळालं नाही तर. आणि रोहिदास भगत तुमचा आवाज फार येतो आमच्या मैदानामध्ये. चला आता पुढील गोलंदाज आहे राजेश नर भाऊजी, राजेश किणी आमचे भाऊजी. सुंदर असा गोलंदाज आणि सुंदर असा चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गेला. मात्र 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते राहुल यांना. लक्ष दे तिकडे. राजेश किणी एक उत्कृष्ट असा गोलंदाजी मार्कवर समोर आहे हरेश्वर किणी. पुढचा चेंडू यावेळेस हरेश्वर किणीकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, परंतु ते फटके मात्र आज येत नाहीत. 2 चौकार मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलेले आहेत. धावसंख्येत वाढ नाही, 2च झाली ना. धावा झालेल्या आहेत 30 धावा. हो सुरेख असा फटका चांगल्या पद्धतीने लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया 2 धावा होतात का, परंतु 1च धाव. चौथं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. 3ही चेंडू त्याने एक धाव दिले, 3 धावा दिल्या. म्हणजे चांगला गोलंदाज, एक चांगला षटक हाताळतोय राजेश किणी टू हरेश्वर. यावेळेस मात्र उत्तुंग असा मारला फटका, सरळ चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु चांगलं षटक अंकुश ह्यांचं. आणि बघूया आता यावेळेस मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात पूर्ण होत आहेत. 2 धावा निश्चित स्वरूपात पूर्ण होत आहेत. कोण राहुल कवळीमध्ये आज जरा वेगाने धावत आहेत, त्यांना जास्त काही फलंदाजीला संधी मिळत नाहीत. पुन्हा एकदा राजेश किणी टू हरेश्वर किणी. यावेळेस सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू. मात्र रितेश पाटील बाळू उर्फ बाळू दादा, खूप मेहनत दिसते त्यांची या 40+ संघ उभारताना. आणि जितू पाटील आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गुलाबपुष्पातून त्यांचं स्वागत करायचं आहे. शमील पाटील आपण किती झाले चेंडू. आणि हा चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर राजेश किणी हरेश्वर किणीसाठी. आणि सुरेख असा चेंडू, मात्र 1 धाव निश्चित स्वरूपात मिळेल आणि त्यांना स्ट्राईक सुद्धा मिळणार आहे. आणि यावेळेस मात्र एक चेंडू आहे ना, झाले ना. स्कोर काय झाला? 35 धावा. 37 काय लिहायचे का? बघा काय ते
बघा काय त्यासाठी सांगण्याच्या बद्दल गोंधळ 28 20 35 ना 20 28 29 35. अजूनही स्वप्नील म्हात्रे मला वाटतं पॅव्हलियन कक्षामध्ये बसलेले आहेत. आक्रमक असा फलंदाज डॅशिंग टायगर संघाचा आणि संजय वर्तक सुद्धा आहे. त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असणार की पुढच्या मॅचसाठी त्यांना कदाचित संधी मिळणार असेल. आणि रोहिदास भगत जरा आनंदात दिसतोय. संघ जिंकलेला आहे त्यांचा. सकाळी 5 वाजल्यापासून त्यांनी तयारी केली आहे तिकडे येण्यासाठी. आणि शेवटचा षटक आहे अंकुश 35 धावा. आणि यावेळेस मात्र सुंदर चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात राकेश कुडू हा सुद्धा एक चांगला यष्टीरक्षक, चांगला फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. आणि अंकुशांचा चांगला चेंडू मात्र डावखुरा असा हा गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यावेळेस उत्तुंगाचा मारला फटका बघूया. त्याच्यावर एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव होईल का बरं? आणि थोडंसं बघा हाना करता मात्र या 2 धावा झालेल्या आहेत. म्हणजे हरेश्वर केणी जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे आजचं राहुल कवळी यांचं अर्धशतक हुकणार आहे यात काही शंकाच नाही. पुन्हा एकदा अंकुश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू टाकलेले आहेत. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या होते ती 37 धावा. एक अचूक गोलंदाजीवर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. सुंदर असा चेंडू मात्र यावेळेस 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव आणि खराब क्षेत्ररक्षण. आज मात्र खूपच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते यक्ष इलेक्ट्रिकल संघाचं धावा वाढतायत. धावा होत आहेत ते 39 धावा. म्हणजे 8च्या सरासरी हा संघ खेळतोय. यावेळेस बघा थोडासा आखूड टप्प्याचा आणि थोडासा लेफ्ट एसटीकडनं गेलेला हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा काही संपर्क नाही. आणि यावेळेस मात्र अतिशय सुंदर घाणागतीचा फटका आणि मला वाटतं चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. एक घाणागती असा षटकार, एक सुंदर षटकार हरेश्वर केणी यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी सुरुवात मात्र केली आपल्या संघासाठी हरेश्वर केणी यांनी. असलम शेख यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. असलम शेख अंकुश यांचा पुढचा चेंडू. यावेळी देखील पुन्हा सुरेख असा फटका आणि मला वाटतं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झेल मात्र सुटलेलं आहे. आणि या 2 धावा निश्चित स्वरूपात पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेने मात्र धावफलक 10 होत आहेत. त्या 48 धावा झालेल्या आहेत. आणि 49 धावांचं आव्हान. 49 चांगला खेळला रे. मस्त प्रत्येक वेळेला बदलायचं ना. आणि आमच्या वेडीगावचे सरपंच महोदय नचिकेत आणि आपल्या वेडीगावचे सरपंच महोदय आदरणीय नचिकेत पाटील या ठिकाणी आलेले आहेत. तर मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचा मी 45 आमच्या कमिटीकडनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि नचिकेत पाटील सरांचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. तर नक्कीच सर तुम्ही आम्हाला असंच नेहमी सहकार्य करा ही आम्ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतोय.
नेहमी आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणारे नचिकेत पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर धावा झाले डॅशिंग टायगर या संघाच्या. किती शेवटला काढल्या ना, काही नाही, एकच झाली. 49 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 50 धावांचं टार्गेट ठेवलं आहे ते यश इलेक्ट्रिकल संघासमोर. +45 चे हे सामने आहेत, परंतु जर आपण बघितलं तर 50+, 55+, 60+ असे सर्व खेळाडू आहेत. ज्ञानेश्वर किनी जर बघितला विचार केला तर 50+ असे खेळाडू आहेत. ताराकांत केणी सुद्धा 50+ आहेत आणि 58 म्हणजे आता आमचा रनिंग झाले विलास जाधव ज्यांचा आताच वाढदिवस झाला. 58व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. प्रभाकर सर 59 आणि असलम शेख 51, वीरेंद्र पाटील 53, प्रकाश पाटील वाडीव काका 52, रोहिदास भगत 49. माहिती बघ विचार चालू नाही केलं अजून बघ मग बघ काय विचारतं ना. राउटर पाहिजे, राउटरने आपलं काय करणार. दरम्यान जाऊया आपण मैदानाकडे. टार्गेट दिलं इथे मला वाटतं 50 धावांचं ना. 50 धावांचं आव्हान आहे ते. ग्लोव्ज घाल ना, बॅट सोडशील तू. मोरेश्वर भोईर खारडी आपण या ठिकाणी यायचं आहे. मोरेश्वर भोईर प्लीज जरा लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची, वेळ नका लावू. अरे तुझी 50 बघायची होती आम्हाला. तुम्ही यात दाबला एवढा बंद झाला मस्त म्हणून मजा आली. रितेश माझे एक मोबाईल दिला आहे शमीलने. माझ्याकडे मोबाईल नाही. शेवटला स्कोर आला यांचा. त्याचा स्कोर नव्हता 40 स्कोर त्यांचा. आत्ता स्कोर झाला त्यांचा. 2 बाउंड्र्या मारल्या तेव्हा त्यांनी. त्याला समोर ठेवतच नव्हतं तो. शेवटच्या वाला 14 मिळाले. शेवटच्या वाला 14 ठेवत नव्हता तो. आता त्याने मारले ते. शेवटच्या वाला 14 2 बॉल मिळाले. शॉट नाही टाकायचे, समोर खेळू द्यायचं. समोर नाही खेळत 14 लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आपलं प्लॅनिंगच नसतं. राउटर नाही काय मग काय तेच नाही काय राउटर मग काय कळतं आपल्याला. ओपनिंगला नाही 1 डाऊन पण नाही. 2 आउट झाल्यावर ओपनर 1 डाऊन नाही 2 आउट झाले ना. 3 डाऊन अरे हरीश बाबा मी काय सांगतो आता हे हरीश्वरने मुकेशने ओपनिंग केलं नंतर त्यांना कसं काय ओपनिंगला पुढच्या वेळेस दोघं पण नाही खेळणार. दोघे पण एकदाच ना ओपनिंग. पण सेमीफायनल फायनल बघूया नंतर. सेमीफायनल एकदा परत करू शकतात. हां आता नाही सध्या नाही. ओके आता जो ओपनिंगला आला तर पुन्हा येणार ना. सलामीचा फलंदाज जो असेल त्याला फक्त एक ऐक ना मी बोलतो बघ. सलामीचा जे फलंदाज असतील त्यांना फक्त एकदाच सलामी लेता येईल. त्याच्यानंतर डायरेक्ट सेमीफायनल फायनलला ते एकदा खेळू शकतात. एकच नका दोघे पण परंतु दोघे एकत्र येऊ शकत नाहीत. आणि चला मॅचला सुरुवात करायची प्लीज. पंच वेळ फार जातोय.
चला पटकन फास्ट. 50 धावांचं आव्हान डॅशिंग टायगर आणि यक्ष इलेक्ट्रिकल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तर प्रथम फलंदाजी करताना डॅशिंग टायगरने 49 धावा जमवलेल्या आहेत आणि 50 धावांचं हे आव्हान दिलं आहे ते यक्ष इलेक्ट्रिकल संघाला. मी मोरेश्वर भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या सुंदर शैलीमध्ये या ठिकाणी समालोचन करायचं. एक चांगले समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. तर मी त्यास विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद नंदन सर. यश इलेक्ट्रॉनिक संघाला 50 धावसंख्येचं आव्हान. या 45+ लीगचा हा दुसरा सामना. गोलंदाज ज्ञानेश्वर किनी, सलामीचे फलंदाज रितेश पाटील आणि राकेश कुडू. नॉन स्ट्रायकर राकेश कुडू. पहिला चेंडू ज्ञानेश्वर किनी यांचा रितेश बंधू यांना सुंदर स्ट्रेट डाई शॉट. झेल होती का बघायचं आहे आणि हा झेल परिपूर्ण होते. पहिलाच भोपला न पडता तमुजा रस्ता पकडतो तो रितेश दादा. या 45+ लीगचे करते धरते रितेश पाटील पहिल्याच चेंडूवर मारण्याचा हा सुटला आणि हा झेल देऊन सरळ तंबूचा रस्ता पकडला गेला. तो आमचे राकेश पाटील सांगतात की ट्रायल बॉल होता, त्यांना डबल चान्स द्यावा. ट्रायल बॉल होता. करते धरते 45+ चे करते धरते रितेश पाटील पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात झेल देऊन झेल घेणारा क्षेत्ररक्षक मिडॉनच्या दिशेने मस्त झेल घेतला गेला आणि रितेश भाऊ यांची खेळी संपुष्टात आणली गेली. पहिल्याच चेंडू पहिलाच फलंदाज बाद करतो तो ज्ञानेश्वर किनी. 50 धावसंख्येचं आव्हान. थोडस दर्पण घेऊन मैदानात उतरले होते आणि आता योगेश बारी नव्याने आलेले 45च्या परिवारात सदस्य असतील आणि यंग मागेच नंदन सर यांनी त्यांना संबोधलं गेलं की सर्वात यंग प्लेअर म्हणजे 45+ मधला यंग प्लेअर असेल तो योगेश बारी, मॅन फ्रॉम दांडाखाडी. ज्ञानेश्वर यांचा दुसरा चेंडू हरेश्वर किनी यष्ट्यांना चिकटून आपलं वय वाढते परंतु का आपल्या खेळाची हौस. फुलटॉस चेंडू मिडॉनच्या दिशेने मारला गेला. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण करते तो संजय आणि 1 धावेने आपलं खातं खोलते. संघाच्या धावसंख्येत 1ने भर करते तो योगेश. आपलं पहिली धाव 45+ लीगच्या परिवारातली 1 धाव आरोग्यासाठी या दृष्टिकोनातून आखला गेलेला हा उद्देश 45 कमिटी यांचं धन्यवाद मानतोय. आणि पुढचा चेंडू सुंदर चेंडू राकेश कुडे यांनी ठोठावला गेलेला आहे. तो सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावा संजय यांचा आणि 1च धावसंख्या. सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या 45च्या वयात. म्हणजे आपण 50 गाठायला आलो आणि इतकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते संजय यांच्याकडनं. सुंदर गोलंदाजी करतात ते ज्ञानेश्वर किनी. आतापर्यंत इष्टाला चिकटून बसलेले हरेश्वर. सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू आणि हा लेग बायच्या स्वरूपात धाव घेण्याचा आणि यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 धावसंख्या. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 धावसंख्या आलेल्या आहे. 1 फलंदाज बाद झालेला आहे तो रितेश यांच्या रूपाने. पहिल्याच चेंडूवर झेलबाद करण्यात आलं. 5वा चेंडू सुंदर अप्रतिम कट केला आणि असलम भाई चौकार अडवण्यात यशस्वी. सुंदर अप्रतिम. आपल्या हातात नाही सापडलं पण आपले पाय काम करू शकतात हे दाखवून दिलं गेलेलं आहे ते असलम भाऊने. आणि 1 धाव या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. 4 धावसंख्या अंकित होते. 1 बाद 4 शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. 50 धावसंख्येचं आव्हान डोकीचं आव्हान घेऊन मैदानात यश इलेक्ट्रॉनिक संघ. बघूया शेवटचा चेंडू पुढे येऊन हापच्या दिशेने मारला. झेल होती की काय बघा. झेलच्या बरोबरीने सुंदर अप्रतिम झेल.
विलास झेल घेणाऱ्याचं नाव सुंदर अप्रतिम झेल घेतला गेला मिड ऑफच्या दिशेने खरोखर सुंदर अप्रतिम उंच झेल उडाला मुकेश भाऊ याने मिलिंद यांनी झेल घेतला गेला सुंदर झेल आणि त्याच पद्धतीने पहिलं षटक संपलेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 4 धावा यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे आणि आता फलंदाजीसाठी गेलेले मिलिंद तांडेल केळवा स्थित राकेश कुडू सलामीचे फलंदाज आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत ते इलेक्ट्रॉनिक संघाचे आणि निश्चित रूपे खूपसं दर्पण आहे 4 षटकात त्यांना अवघ्या 46 धावसंख्या हव्यात पहिला चेंडू आणि आपल्या दिशेने मारण्याचं गोलंदाजाचं नाव काय जय कुमार बाबू उर्फ बाबू जयकुमार उर्फ बाबू यांचा पहिलाच चेंडू सुंदर अप्रतिम चेंडू हरेश्वर त्या दृष्टिकोनातून संघमालक मुकेश ठाकूर यांना क्षेत्ररक्षण बघूया दुसरा चेंडू जयकुमार हरेश्वर याने थोडस स्किपिंग लॉंग फुलटॉस चेंडू आपल्या दिशेने टोटावलेला तिथे विलास भाऊ यांचा खूप प्रयत्न आणि दुसरी धाव घेतात बघू दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण 2 धावेने संघाची धावसंख्या हलते 2 संघाची धावसंख्या 6 या अंकावर अंकित होते 2 बाद 6 दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू टाकून झाला तो जयकुमार यांचा अजूनपर्यंत 44 धावसंख्येचं जे टार्गेट पूर्ण करायचं आहे ते आपल्या 3.4 अशा पद्धतीने जयकुमार यांचा पुढचा चेंडू कुडियाने प्लेसमेंट खेळून काढलेला आहे आणि निश्चित रूपे सर्कलचा जो फायदा असतो तो राकेश कुडियाने संबोधला असावा किंवा त्यांच्या बॅटिंग कोच किंवा बॅटिंग कक्षातून त्यांना आरडाओरड केला होता की सर्कल आहे आणि त्या दृष्टिकोनातून नाशिक वॅन फार्म टेम्पी खडावे जयकुमार यांचा पुढचा चेंडू सुंदर असा घे मारला घे नाशिक यांचं स्वागत करतोय या चौकाराने नाशिकचा जो बोल होता तो राकेश कुडू याने बरोबर हे केला आणि नाशिकच्या दिशेने चेंडू फिरकावला चौकार या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 10 धावसंख्या निश्चित रूपे थोडंसं डिवसलं गेलं ते राकेश कुडू यांना त्यांच्या बॅटिंग कक्षातून आणि त्याचाच परिणाम चौकारात रूपांतरित चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 10 चेंडू 10 धावसंख्या झाल्या 2 फलंदाज बाद झालेले आहेत ते एक इलेक्ट्रॉनिक सफाळ संख्येचे जयकुमार सुंदर अप्रतिम चेंडू बऱ्याचशा उंचीचा बऱ्याचशा बाहेरचा परंतु बॅकफुटला जाताना मारण्याचा जो परिणाम होता त्याच्या दृष्टिकोनातून पंच कुठल्याही हालचाल करत नाही आणि पंच गुड बॉल घोषित करून दुसऱ्या चेंडू टाकण्याच्या मार्गावर जयकुमार यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी राकेश कुडू सुंदर अप्रतिम त्याच पद्धतीने पंचांकडे दाद मागतात आणि पंच तटस्थ षटक संपते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 धावसंख्या 2 फलंदाज 10 धावसंख्या आणि आता 18 चेंडू 40 धावसंख्या 18 चेंडू 40 धावसंख्या गोलंदाज फलंदाज आणि प्रेक्षक 18 चेंडू 40 धावा 12 चेंडू मागे 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि या 2 फलंदाज बाद होण्याच्या मागे 10 धावसंख्या आल्या गेल्या ते एक इलेक्ट्रॉनिक सफाळे संघाच्या
निश्चित रूपे गोलंदाजी थोडीशी धार दिसली ती जयकुमार आणि ज्ञानेश्वर किनी यांच्या. आता तिसरा गोलंदाज योगेश. गोलंदाजाचं नाव योगेश पारी. स्वप्नील म्हात्रे, सॉरी स्वप्नील म्हात्रे, मॅन फ्रॉम माकुंसार. आमचे नंदन सर सांगतात की वेगवान गोलंदाज आणि त्या पद्धतीने स्टार्ट घेताना दिसतो. पहिला चेंडू सुंदर अप्रतिम चेंडू आणि उंच मारला गेला. ज्ञानेश्वर किनी चेंडूच्या खाली आहेत आणि तो चेंडू खाली गेलेला आहे आणि ज्ञानेश्वर वर उडाले. झेल सुटला गेलेला आहे, जीवदान भेटलं गेलं आहे ते. मिलिंद यांना एक सोपं साप जीवदान ते ज्ञानेश्वर यांच्याकडनं भेटलेल्या धावसंख्या 11 या धावसंख्येवर अंकित होते. तिसऱ्या षटकातला पहिलाच चेंडू टाकला गेला तो स्वप्नील यांच्याकडनं आणि एक धाव झेल सुटला गेला. थोडंसं चेंज क्षेत्ररक्षणात बदल होतोय आणि ज्ञानेश्वर यांना किपरच्या मागे आणलं जातोय आणि फाईन लेगच्या दिशेने संजय यांना प्राचारण केलं जातं. तिथे मुकेश ठाकूर आणि मिडॉनला निश्चित रूपे भरपूर धावसंख्येत जमवायचे आहेत. आणि दुसरा चेंडू स्वप्नील यांचा खेळण्यासाठी राकेश कुडू. सलामीचे फलंदाज जोरदार मारलेला आहे आणि दणदणीत खणखणीत सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा मनसुबा पण अयशस्वीपणा आणि चौकारात रूपांतर. या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 धावसंख्या. 11 धावसंख्या झाल्या त्या चौकाराने 15. जयकुमार यांचा सुंदर प्रयत्न, परंतु जेवढा स्पीडला चेंडू होता राकेश कुडू यांचा तेवढा स्पीड त्यांना करता आला नाही आणि परिणामी चौकारात रूपांतर. सुंदर प्रयत्न म्हणावा जयकुमार यांचा आणि पुढचा चेंडू स्वप्नील यांचा आणि लेगच्या दिशेने मारण्याचा, उड्या मारून मारण्याचा प्रयत्न. पंच अतिरिक्त दर्शवतात की अतिरिक्त चेंडू आहे आणि एक धाव. यक्ष इलेक्ट्रॉनिक संघाला या एकेने धावसंख्येने 16 धावसंख्या फळकार लागतात. जितेंद्र पाटील कुठे असतील त्याने त्वरित समालोचन कक्षात यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी सुंदर अप्रतिम उंच गगनचुंबी झेल होती की काय बघायचं आहे आणि सुंदर अप्रतिम झेल. दुसरा झेल आहे त्या क्षेत्ररक्षकाचा. क्षेत्ररक्षकाचं नाव काय? सुनील सालकर आणि दुसरा झेल असेल सुनील सालकरचा. सुंदर प्रयत्न राकेश कुडू यांचा आणि आता त्यांची राकेश कुडू यांची जागा घेण्यासाठी लतेश आयकॉन प्लेयर लतेश मेहर. तीन बाद 16 3 चेंडू टाकून झालेले आहेत. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 16 जितेंद्र पाटील, जितू पाटील किंग ऑफ माकुंसार नाणेफेकीसाठी यायचं आहे. वीरेंद्र सर उपस्थित आहेत. आपण पण यायचं आहे नाणेफेकीसाठी. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू खेळण्यासाठी लतेश चोहू बाजूने आपली नजर फिरवत जो धावांचा डोंगर आहे तो काबीज करायचा आहे आणि हा सुंदर स्टेट आहे शॉट पर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण. स्वप्नील बॉलिंग थ्रू क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं. चेंडू सुद्धा सुंदर टाकला गेला होता. लतेश किनी मेहर यांना मारण्यात भाग पाडलं गेलं आणि सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच क्षेत्ररक्षण सुंदर. फुल टॉस आणि हा उडवलेला आहे. बघूया हा झेल सालकर बघूया आणि सालकरला सुद्धा प्रयत्न नाही. षटकार दणदणीत खणखणीत लतेश याने मारला षटकार. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 धावसंख्या फळकार लागलेली आहे. षटक शेवटचा चेंडू असेल.
षटकाराने थोडीशी चुरस निर्माण केली गेलेली आहे ती, आणि कदाचित जर शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवर आला तर या सामन्याचं समीकरण आहे ते बदलून जाईल, आणि थोडंसं बदलण्यात षटकाराने सुरुवात झालेली आहे. तर बघूया लतेश यांच्याकडनं दुसऱ्या षटकाराच्या पेक्षा त्यांच्या बॅटिंग कक्षातून पुढचा चेंडू स्वप्नील यांचा पुन्हा त्याच पद्धतीने उंच उडाला. झेल होते की काय, आणि झेल आदळण्याचा निश्चित, आणि आदळण्याचा फायदा किती घेतात ते बघूया. 2 धावसंख्या, दुसरी धावसंख्या पूर्ण, आणि असलम भाईनी चेंडू गॅदर केलेला आहे. 2 धावसंख्या, आणि सूर्यांच्या अडथळामुळे कदाचित झेल दिसला नसावा, आणि 2 धावसंख्या. या 2 धावसंख्ये संघाची धावसंख्या 24 या धावसंख्येवर अंकित होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या फळकायला लागलेल्या आहेत. 26 धावसंख्येचं 12 चेंडू 26 धावसंख्या, 13-13च्या सरासरीने धावसंख्या जमवायच्या. ते एक्स इलेक्ट्रॉनिक संघाला गोलंदाज फलंदाज माय प्रेक्षक यांना सूचित करण्यात येते की 12 चेंडू आणि 26 धावा, 12 चेंडू 26 धावा, सामन्याला रंगत एका षटकाराने चौकाराने मॅचची कायापालट करण्याचा जो मनसुबा असतो, आणि निश्चित रूपे षटकार मारून लतेशाने थोडासा सामन्यात टिप्स आणलेले आहे. तर बघूया त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला काय मिळते की समोर संजय एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. ते पहिल्या आपल्या 14+ पहिल्या पर्वाचे सामनावीर आणि मालिकावीर ठरले गेलेले, जे संस्कार 11 संघाच्या बाजूने जो पहिला आपलं 14+ लीग झाली त्या लीगचे पहिले मालिकावीर म्हणून सन्मानित केले गेलेले संजय वर्तक गोलंदाजीसाठी. संजय वर्तक पहिला चेंडू खेळण्यासाठी मिलिंद, आणि सुंदर शॉट, थोडासा बॅटच्या टप्प्यात न येता सरळ चेंडू, गोल्डन चेंडू गेला, आणि 1 धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न, परंतु तत्पूर्वी मिलिंद हा एका धावाने संघाची धावसंख्या 25 धावसंख्या. दुसरा चेंडू लतेश, आणि हा चेंडू यार चेंडू टाकला गेला होता. 1 धाव पूर्ण केलेला आहे, दुसरी घेण्याचा प्रयत्न. बघूया दुसरी धावसंख्या सुद्धा असलम यांच्याकडे चेंडू आलेला आहे. जरा थोडासा वेगळ्या पद्धतीने झाला, परिणामी 2 धावसंख्येत रूपांतर करतात ते लतेश आणि मिलिंद. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 27 धावसंख्येवर पोहोचते. 2 चेंडू टाकून झालेले आहेत, 3 धावसंख्या आलेल्या आहे. हीच हानागिरी असते. एखादा चौकार षटकार आला तर निश्चित रूपे धावसंख्येत वाढ होईल आणि सामन्याला थोडीशी वेगळं वळण मिळण्यात येईल आणि चुरस निर्माण होईल निश्चित रूपे. आणि हा पायात टाकलेला चेंडू, या चेंडू होता सरळ विकेट किपर असलम भाई यांच्या हातात, आणि निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूच्या रूपाने धावसंख्येला आळा बसला जातोय आणि धावसंख्या जागच्या जागी 27 धावसंख्या. बघूया त्यांच्या बॅटिंग कक्षातून आरडाओरड होतोय की आपल्याला धावाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून संजय यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी लतेश मेहर, आणि हा सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, पण तो लतेश यांनी मारण्यात घाई केली गेली आणि सरळ चेंडू विकेट किपर असलम भाई यांच्या हातात सामावला जातो. निर्धाव चेंडू, आणि अटीतटीच्या वेळी जर निर्धाव चेंडू गेला तर निश्चित रूपे ते संघाच्या दृष्टिकोनातून महागडं ठरलं जाते आणि त्याच ते पाहायला मिळते ते लतेश आणि मिलिंद यांच्याकडनं. आणि त्याच पद्धतीने उत्कृष्ट गोलंदाजी करते तर संजय वर्तक सुंदर अप्रतिम गोलंदाजी. या वयात सुद्धा 45 पार केल्यानंतर सुद्धा जी गोलंदाजीला धार आहे ती अजूनपर्यंत जागच्या जागीच आहे. बघूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी लतेश मेहर, आणि सुंदर अप्रतिम चेंडू, मारण्यात कुठलाही अवसान न असता चेंडू सरळ जागच्या जागी थांबतोय, गुटला गेला. आणि हा सुद्धा एक बाईच्या स्वरूपाने 1 धाव, परंतु या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, ती 28 धावसंख्या फळकायला लागते. शेवटचा चेंडू असेल संजय यांचा. बघूया मिलिंद काय कार्य करतात. आणि हा सुंदर शॉट, राऊंड शॉट घेतलेला आहे आणि 1 धाव निश्चित पूर्ण झाली. दुसरी घेण्याचा प्रयत्न, आणि आता दुसरी होते का बघा. असलम यांच्याकडे चेंडू गेला पण तो गॅदर करता आला असलम भाई यांना, आणि 2 धावसंख्या पूर्ण. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते, ती 30 धावसंख्या फळकायला लागते. 4थ्या षटकाचं समाप्तीकरण होते आणि या
6 चेंडूमध्ये त्यांना धावा पाहिजेत त्या 20 धाव संख्या 6 चेंडू 20 धावा यक्ष इलेक्ट्रॉनिक संघ आणि मुकेश ठाकूर संघ नाणेफेकीचा कौल करायचा आहे शेवटचं षटक आहे शेवटच्या षटकात किंग ऑफ माकुंसार जितू नाणेफेकीचा कौल होतोय अप्पा हरिशप्पा यांच्या बाजूने जितू किंग ऑफ माकुंसार यांच्या बाजूने सुनील सालकर शेवटचं षटक घेऊन येतोय बघूया 6 चेंडू 20 धावा आणि नाणेफेकीचा कौल झाला आता वीरेन 11 आणि किंग ऑफ माकुंसार यांच्यात नाणेफेकीचा कौल झाला तो किंग ऑफ माकुंसार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि गोलंदाजीसाठी त्याने आपल्याला इशारा करून दाखवला आहे तर वीरेंद्र संघ यांना संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलेलं आहे सालकर 6 चेंडू 20 धावा गोलंदाज फलंदाज माय प्रेक्षक 6 चेंडू 20 धावा पुढे मारलं बघूया उंच गगनचुंबी गेलेला झेल होते की काय झेल खाली 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर अप्रतिम झेल पप्पू संजय उर्फ पप्पू का ज्या पद्धतीने झेल घेतला गेला होता तिथेच आज हा झेल सुटला गेला असता तर 2 धावसंख्या निश्चित होत्या आणि 2 धावसंख्येनंतर षटकार मारला गेला असता लतेश यांच्याकडनं परंतु झेल घेण्यात कुठली कुचराई केल्यानंतर संजय वर्तक याने पप्पू आणि हा पाचवा फलंदाज लतेश यांच्या रूपाने 5वा फलंदाज बाद होते आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी नाशिक पाटील मॅन फ्रॉम टेंबी खोडावे एक जुन्या युगातले धारदार आणि वेगवान गोलंदाज ज्याला वासिम अक्रमची कला म्हणण्यात आली असा हा नाशिक आता फलंदाजीसाठी 20 चेंडू 20 धावा 5 चेंडू आणि हा उपच्या दिशेने मारला बघूया जय आणि एकच धाव का जयकुमार यांना माहित होतं की हा चेंडू जास्त टप्पा घेईल आणि त्या दृष्टिकोनातून ते जागच्या जागी थांबले गेले आणि बरोबर टप्पा घेऊन फक्त एक धाव या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 31 धावसंख्या पुढचा चेंडू सालकर यांचा आणि हा सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू जोरदार हिट करण्याच्या नादात मिलिंद थोडेसे कुठेतरी बॉडी लँग्वेज त्यांचं सांगते की कुठेतरी डगमलीच झाल्यासारखं वाटते आणि त्यांचे शॉट खेळण्याची बॅट मारण्याची जी पद्धत आहे ती बघता निश्चित रूपे ते 1 वर्षाने 2 वर्षाने उतरलं तसं वाटते असो हानागिरीची गरज आहे 4 चेंडू अवघे आहेत 3 चेंडू आणि या 3 चेंडू मागे 19 धावा आणि हा सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू जोरदार अपील होते परंतु पूर्ववत मार्गावर सालकर असलम यांच्या हातात चेंडू समावला जातोय आणि निर्धाव चेंडू 2 चेंडू 20 धावा अशक्यप्राय गोष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता 2 चेंडूचा आहे आणि काहीतरी सल्ला देतात पप्पू बघूया सालकर 2 आणि हा आपच्या दिशेने मारला गेलेला आहे जयकुमार आहे तिकडे 1 धाव आणि या एका धावाने संघाची धावसंख्या 32 विकास किने वीरेन संघाचे फलंदाज शिवाई 11 वीरेन सर यांच्या संघाचे सदस्य खेळाडू विकास किनी विराथन खुर्द याने त्वरित यायचंय आलेले धन्यवाद शेवटचा चेंडू असेल नाशिक यांना आणि हा सामना मुकेश ठाकूर यांच्या संघाने जिंकला गेलेला आहे धन्यवाद विजयी संघाचे पराजित संघाचे कौतुक आपण आलात आपण खेळलात